हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वर्षा बंगल्यावर 7 तास थांबल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे विजय शिवतारेंना भेटले। नंदनवन निवासस्थानी शिंदेंची शिवतारेंसोबत तासाभरापासून चर्चा सुरू। शरद पवारांचं नाव आणि फोटो का वापरता सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं। शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरणार नाही, लेखी हमी द्या, कोर्टाच्या सूचना। आमच्या पक्षाच्या अधिकृत बॅनरवर शरद पवारांचा फोटो नसतो, प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। तर कोणी फोटो वापरला असेल तरी तो पवारांनी मतं मिळवण्यासाठी नसल्याचीही प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या निलेश लंकेचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित। मी काल आणि आज आणि उद्या पवारांसोबत, यापुढेही पवार साहेबांच्या विचारधारेवर चालणार, निलेश लंकेंची भूमिका। निलेश लंकेंचं स्वागत करतो, लंकेंना काही गरज लागल्यास आम्ही मदत करू, शरद पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंच्या हाती तुतारी चिन्ह आमचं ठरलं, लंकेंची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत। तुतारी नगर दक्षिणच्या स्वाभिमानाची म्हणत, लंकेंकडून लोकसभा लढवण्याचे संकेत। निलेश लंकेंना मी पक्षात घेतलं, काही गोष्टी समजावल्या, पण त्यांच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली। निलेश लंकेंवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मवियाच्या उद्या होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही, पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीची माहिती निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध। संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांची माहिती प्रसिद्ध। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसीबीआयनं दिली माहिती। दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट 4 आठवड्यात पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश। सुनावणी दरम्यान साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं सिद्ध। रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईचा ऐतिहासिक विजय। अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात विदर्भावर 169 धावांनी मात। मुंबईच्या संघाला बीसीसीआय कडून आणि एमसीए कडून प्रत्येकी 5 कोटींचं बक्षीस जाहीर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।